प्रत्येक जण व्याधीजन्य आहे. राजा असेल, लोकांना वाटते पुढाऱ्याचं लय सुख असेल. इलेक्शन पिरियड मध्ये यायच्या कमरा बारीक होत्या आणि कशात सुखी आली आहे. तुमच्या आमच्या सारख्या भूक लागल्यावर खनखन अर्धा डझन केळं घ्यायचे, बस स्टँडवरच खायचे, कातडी तिथेच फेकायचे, यायला कुठं खाता येते. यायचा मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई भासा भासा. बाबाजीला बसायला खुर्ची टाकली, यायला भूक लागू द्या, खाता येतं का रस्त्याला. रस्त्याला उभं राहून खाल्ल्या महाराज तो तिथं खाऊ लागले, मग कोण येत ते त्याने खाऊ नये. पण लोकांच्या लय नजरा. असं वाटतं लोकांना आमका व्यक्ती सुखी असेल, नाही कोण नाही सुखी. प्रत्येक जण दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. ज्याच्या कृपेने विश्व चालतंय तो सुद्धा दुखी आहे. ज्याने प्रजा निर्माण केली ती प्रजा सुद्धा दुखी आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझे शोधोनी पाय. आवाज करा, देव चांगलं करीन तुमचं. प्रत्येक जण दुःखी आहे, काही ना काही दुःख आहे. नाना प्रकारची दुःख माणसाच्या पाठीमागे. औषध नाही असं दुःखच नाही, पण औषध प्रारब्धाशिवाय भेटत नाही. विको कमी करा ना, आवाज गोड करा. असा एखादा आजारच नाही की त्याला औषध नाही. ब्रह्मांडाचा मालक आधी औषध निर्माण करतो आणि मग आजार निर्माण करतो, पण प्रारब्धाशिवाय ते भेटत नाही. एक माणूस म्हणला, महाराज 20 वर्ष झालं बेजार येऊन एका माणसाकडे गेलो 5 रुपयातच नीट झालो. तू नसता गेला तरी नीट झाला असता. तुला तो रोग तू व्याधीच होती, तो प्रारब्ध नाही. कर्म तिथपर्यंत तुला भोगायचंच होतं. ते निमित्त 5 रुपयात 10 रुपयात नीट झालं. माणसाचा भोग सरत आला की वैद्य मिळत असतोय. प्रारब्ध कोणाच्याही बापाला आतापर्यंत चुकलं नाही. करमे श्रीराम वनवासा गेला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक. आवाज पुन्हा थोडासा कसा असतो साऊंडला ते काही इथली इथं आवाज आला बस झाला. आता तेव्हा मोटर चालू असल्या ऊस भिजावा. मोटारी 5 चालू, ऊस कोरडा आणि एरंडच ओले. काय करायचं ते भोवतालच्या आवाज जाऊन आहे का नाही. इथं लिहिला आवाज यावा, विठाला विठाला. आज जे साधन नामदेव सांगतात त्या अत्यंत सोपं आहे, सुलभ आहे. कधी कधी आबा अशी औषधं असतात की ते औषधं एखाद्या माणसाला पेलवतच नाही. ते मागे एक आजार आला, त्याचे इंजेक्शन काही भाव विकले हो, पाणी भरू भरू विकले हो. आणि काहीला पाण्याची दिली तरी ते म्हणला मिनिट झालो. मला दिलं इंजेक्शन असं वाटतंय, समाधानातच माणूस खुश. ते पेलवणारी औषधं नाहीत. पण नामदेवराय हे दुःखाचं औषध सांगतात, ते सगळ्यांना पेलवते बाबा. गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, त्याला ते औषध अवघडत नाही. ते औषधे पाहता श्रीमुख गोविंदाची. त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं की दुःख जाते. किती सोपं आहे, किती सोपं आहे. एक सोपा मुद्दा मांडतो. ठीक आहे, एखाद्या बऱ्या बुऱ्या माणसाला, एखादा महाराज असेल, एखादा पुढारी असेल, एखादा कोणी व्यापारी असेल, कोणी असेल, एखाद्या वेळेस त्या ठिकाणचा स्थानिकचा पुजारी ओळखीचा असेल, मधल्या दर्जाने देव भेटत असेल, तो भाग सोडून द्या, त्याचं नशीब गोड आहे. पण 40-40 घंटे रसाळ बुवा लोक बारीला लागते. 40-40 घंटे, 20-20 तास, 25-25 तास आषाढीला बुवा. काय बेजारी असेल त्याची. पण गरुड खांबाच्या जवळ आले ना, रमेशराव, त्याच्या पुढं जर एखादा तुमच्यासारखा उच माणूस आला आणि ते जर बुट्टा असेल तर ते तुम्हाला बाजूला ढकली. ते काय माणूस आला मधात, देवाचं तोंडच दिसन. 40 घंटे बारीला लागलेला माणूस इतका रागावतो देव बघण्यासाठी, आणि एकदा का देवाचं दर्शन झाल्यावर ते राहटीवर आल्यावर कोणाच्याच बापाला बोल देत नाही. झालं पठ्ठ्यात दर्शन, कामच झालं म्हणे. पहा काय प्रसन्नता आहे त्या नाविन्यात.
त्या रूपात काय ताकद आहे. सर्वसामान्य माणसाला इतका आनंद आहे. बरं आपण ते रूप कसं पाहावा, ते पाहिल्याच्या नंतर काय होते, काही एवढं काही आपल्याला हे नाहीये. देवाचं रूप बघितल्याच्या नंतर दुःख जाते, पण ते पाहणंही तसं लागल ना, तसं पाहावं लागेल ना. या बा गंगेत गेल्यावर पाप जाते, तर मग मगरी का कमी आहेत का गंगात? मासे, खेकडे, झिंगे, तुम्हाला काय माहिती आहे आबा? माळकरी येत ना तुम्ही? हो, मग माहित काय? तेव्हा कीर्तन करायला उत्तर द्यायचे नाही. विठाला विठाला विठाला. जर गंगेनं पाप संपिला असतं तर खेकड्याला विमान आलं असतं, झिंग्याला विमान आलं असतं, बोंबिलायला विमान आलं असतं. ते गंगेत राहतेत पण तिची आचारसंहिता पाळीत नाहीत, याच्याकरता त्याचा उद्धार नाही. आपण गंगेत गेल्याच्या नंतर स्नान केल्यावर मोक्ष मिळतो, पण गंगा पापम शची तापम. मोठा गंगा पाप संपवते, चंद्र ताप संपवतो, पण गंगेत बुडाल्याच्या नंतर पाप जातं याबद्दल दुमत नाही, पण त्याचे सुद्धा नियमित आचारसंहिता येतात. या साऊंडला द्या पुढच्या, माझ्या पुढच्या साऊंडला. सुरुवातीला छान होता आवाज. तसं देवाचं मुख पाहण्यासाठी वेगवेगळी आचारसंहिता आहे, नियम आहेत. त्याचं मुख बघितलं की दुःख जाते. तत्पूर्वी बघू एक दोन पुरावे आपण बघू. कोणाकोणाचे दुःख गेले, कसा देव पाहिला, काय ताकद आहे देवाच्या मुखात, बघू आपण. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा, ह्या परमपावन ज्ञानदान अन्नदान सोहळ्यामध्ये भव्य रुद्रयाग. किती कुंड आहेत महाराज? 31 कुंड. वा, 31 कुंड दिव्य असा तेजस्वी रुद्र सुहाकार भगवान विश्वाचं आराध्य दैवत भगवान शिवजी. महाशिवरात्रीची पर्वणी आहे. या पर्वणीवर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, फार मोठी शक्ती या पर्वणीत. भगवान शिवजीचं अधिष्ठान नंदीराज आदी करून आणि या कार्यक्रमात आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध गुणशीकर बाबा या ठिकाणी आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला हा कार्यक्रम. बाबांना एक प्रणाम. हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज आरगडे तारखेच्या संदर्भात माझ्याकडे आंबडला एकदा मला भेटण्यासाठी आले. मला वाटतं ही तारीख त्या दिवशी घेतली होती, त्या दिवशी बापूंचं श्राद्ध होतं. बापूंचं श्राद्ध करून मी सरांकडे, प्राध्यापक सरांकडे गेलो, काळे सर मला वाटते, आणि मग त्यांच्या इथे हे आले आणि तिथे ही तारीख घेतली. छान. किती जागा आहे इथं? भरपूर जागा आहे. वा, छान. काय होतं माहिती आहे का, कोण्या व्यक्तीला आबा संस्थान टाकायचं, माझं एक मत आहे, भीक मागायचं ना, परात आपली असली पाहिजे. मी जोगवा मागायला दुसऱ्याची परात घेतली, परात भरली होती, म्हणलं मही द्या. बरं, पीठ सांडून द्यावं तर मग खाली कसं सांडून द्यावं, धोत्रात घ्यावं तर त्याच्यात कसं घ्यावं, आणि ती वापस द्यावं, त्यानं पिठा सगळं नेली. मी तसाच उपाशी. असं होतं बरं का. रंगारूपाला आलं की ते शेपूट काढून घेतं, आपल्याला करतं लांड. हो, सगळ्यात तुम्हाला प्राधान्य, तुम्ही अगोदर जागा घेतली आणि मग संस्थान. शेजाऱ्याच्या लग्नात नाचणं आणि इजारी उसून घेणे बघा, कशाला आगावपणा. आधी 2.5 एकर क्षेत्र, पात्र गोड आहे, सुंदर संस्थान होणार, आपोआपल्या जमिनीत, आपोआपल्या हक्कात, आपोआपल्या जाग्यात. बरीच लोक म्हणतात महाराज इथं संस्था टाकानं 2-3 वर्षाली रामरामच घाली नव्हती, त्याचं मय होत चाललं, तू ह्या पोराचं काऊन चाल ना तू ह्या. अशी माणसं शेपटी उपसुक घेतात माणसाचे. आपण काही गदे नाहीत म्हणा, पण ते समजित. त्याच्यामुळं पहिलं प्राधान्य महाराजांकडे, बुवा तुम्हाला, तुम्ही जागा घेतली, तुमच्यावर कृपा आहे महाराजांची. अशा पवित्र कार्यक्रमात माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला आजचा प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग आहे.
भगवान शिवशंकराचं अधिष्ठान 5 पर्वण्या येतात 24 एकादशी